नमस्कार. मुरंबा मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत जान्हवी रेवावरती लक्ष ठेवणार असते, कारण रेवा सकाळी सकाळी बाहेर जाणार असते आणि तिचा पाठलाग जान्हवीला करायचा असतो. ती मंगल मावशीला फोन करून सांगते, तू तयार आहेस ना? तेव्हा मावशी वरती पाहते आणि म्हणते, मी सगळी काही तयारी करून ठेवली आहे, फक्त आता तिला बाहेरच येऊ दे आणि बघ मी तिची कशी खेळ करत नाही. असं बोलत मंगल मावशी जान्हवीला म्हणते, तू फक्त ती आली का मला लगेच सांग, म्हणजे मी इकडे तयारीतच राहील. आणि इकडे जान्हवी लक्ष ठेवत असते, वर जाते खाली येते, लक्ष ठेवते आणि तिला रेवा येताना दिसते. ती पळत पळत जाते आणि पिलर मागे जाऊन लपते. तितक्यात रेवा तिची घाईघाईने निघालेली असते, कारण तिला उशीर होत असतो. तिला त्या व्यक्तीला भेटायला जायचं असतं, म्हणून ती इकडे तिकडे कानोसा घेत असते. कोणी पाहतंय का काय, कोणी लक्ष ठेवतंय की काय, म्हणून सगळीकडे बघत बघत अलगद हलक्या पावलांनी ती घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करते. इकडे जान्हवी फोन करून तिला सांगते की मावशी आली आहे, ती तू तयारीत आहेस ना? बघ ती आता बाहेरच येत आहे. मावशी म्हणते, अगं येऊ दे गं, मी सगळी तयारी करून ठेवली आहे, तू काही काळजी करू नको, फक्त ती आली की मी लगेच सगळं माझं काम सुरू करते. मग इकडे मावशी लगेच दुसरा फोन लावते काकांना. काकांना सांगतात, रेवा बाहेरच येत आहे, तिला फोन करून तुम्ही सांगा बरं, पुढचं काम तुम्ही करा असं म्हणते. आणि मग काका म्हणतात, हो बाई करतो, काही टेन्शन घेऊ नको, नीट करा बरं का, असंही ती पुन्हा पुन्हा सांगत असते. आणि मग काका बोलतात, हो करतो. मग काका दुसरा फोन रेवाला लावतात आणि रेवाला ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी उभं करायचं असतं जिथे मावशीने तयारी केलेली आहे. मग ते काका फोन करतात आणि कोणत्या वेगळ्या नंबरवरून फोन आला आहे म्हणून रेवा बघते, हा तर वेगळाच दिसतोय. काका वेगळा आवाज करून बोलतात, आपलं ठरलं होतं तिथे नाही भेटायचं, आता तुझ्या घरातले कोणतरी व्यक्ती तुझा पाठलाग करत आहे, तेव्हा तू त्या झाडाच्या खालीच उभी राहा, म्हणजे तुला कळेल कोण आपला पाठलाग करत आहे, इकडे तिकडे बघत उभी राहा. पण ती म्हणते, आपलं ठरलं होतं गोटेवाडीला भेटायचं, आता तू का मला इथेच थांबवतोय, काही डोकं वगैरे फिरलं आहे का तुझं, असं ती बोलत असते, चिडत असते. ठरल्या ठिकाणी भेटायचं सोडून हे काय नवीनच सुरू केलं आहे, इथे थांब तिथे थांब, तुझ्या डोक्यात फरक पडला आहे का, असंही बोलते. मग काका म्हणतात, तुला जेवढं सांगितलं तेवढं कर, तुझ्या मागं कोणतरी आहे, तुझा पाठलागही करत आहे. मग रेवा त्या झाडाखालीच उभी राहते. मावशी आपली तयारीतच असते. मावशीने सगळी तयारीवरती झाडाला अडकवून ठेवलेली असते बादली भरून. तिने त्या बादलीत मोठा असा चिखल भरून ठेवलेला असतो आणि रेवा ज्या ठिकाणी झाडाच्या खाली उभी राहिली त्या ठिकाणीच तिला ते करायचं असतं. मग रेवाचा कानोसा घेते. रेवा एकदम छान पॉईंटला उभी असते आणि मग मावशी त्या बादलीला लावलेली दोरी ओढायला सुरुवात करते. ती दोरीने ती बादलीतलं सगळं काही चिखल वगैरे असतो ना तो उलटा करते आणि मग तो बरोबर नेम धरून रेवाच्या अंगावरती पडतो. रेवा चिंब ओली होऊन त्या चिखलामध्ये भिजलेली असते. कोणी केलं आहे म्हणून तिला खूप चीड आलेली असते. ती इकडे तिकडे पाहू लागते. तितक्यात तिथे मावशी येते आणि म्हणते, कसं कसं वाटतंय, गारगार वाटतंय ना, असं म्हणत मावशी गाणं म्हणू लागते आणि तिला सांगते, माझ्या रेवाला जर पुन्हा कधी त्रास दिला तर तुझी खेर नाही, माझ्या रेवापासून दूर राहायचं, तिला कसल्याही प्रकारचा त्रास झालेला आम्हाला सहन होणार नाही, असं हे मावशी बोलते. आणि याद राखायचं, पुन्हा असं कधी काही केलंच तर. मग रेवा काहीही न बोलता ती घरामध्ये जाण्यासाठी निघते. आता तिला कपडे बदलून परत त्या ठिकाणी जायची घाई असते. तितक्यात घरात घुसताना समोरून जान्हवी येते. जान्हवी खूप घाबरते, कोण आहे. मग ती म्हणते, हे काय केलं तू, मुलतानी माती चेहऱ्याला लावता मी ऐकलेलं होतं, तू तर पूर्ण शरीरालाच लावून घेतले. तेव्हा ती म्हणते, जाऊ द्या ना, मला उशीर होत आहे, मी पटकन चेंज करते. मग ती म्हणते, ठीक आहे जा, पण नक्की तुला जायचं कुठे आहे, तू एवढी घाई गडबडी चालली आहेस. तेव्हा मात्र जान्हवीने विचारलेल्या प्रश्नाचं ती उत्तर देत नाही, घरात निघून जाते. तिथे सीमा येते. सीमा म्हणते, अगं हे कोणी केलं एवढं सगळं चिखल, ती बघ ना कशी दिसते. मग जान्हवी सांगू लागते, आम्ही ना मावशीने आणि मी असं मिळून दोघींनी केलं आहे. तेव्हा सीमा म्हणते, म्हणजे नक्की काय केलं तुम्ही. तेव्हा जान्हवी सांगू लागते की मावशी बोलली होती तू तिच्यावर लक्ष ठेव आणि मग आपण तिला धडा शिकवू. ते आपल्या घरामध्ये आले, रेवाने ते रमाकडचं बाळ पण स्वतःकडे घेतलं, घरामध्ये किती तिने तमाशे केले, हे सगळं काही मी मावशीला सांगितल्यानंतर मावशी म्हणे आपण तिला चांगलाच धडा शिकवूया. इकडे मात्र रेवा घरामध्ये चिखल करत चाललेली असते. तितक्यात कोण बाई आहे म्हणून शशिकांत हे आवाज देतो. तेव्हा ती म्हणते, बाबा तुम्ही मला ओळखलं नाही का, असं काय करताय. तेव्हा तिला विचारू लागतात, हे कसं काय झालं सगळं. तेव्हा ती सांगू लागते, ती मूर्ख रमा आहे ना, तिची ती मावशी, तिने हे सगळं केलेलं आहे, तिला मी सोडणार नाही, तिने माझ्या अंगावर पूर्ण चिखल ओतला. तेव्हा बाबा तिला म्हणतात, हे बघ आता झालं गेलं, जा पटकन, आता ना आपल्याला पुढचं काम करायला हवं. जर तो अक्षय जर घरी आला आणि त्याने
जर पाहिलं तू कुठे निघाली आहे, तुझ्या पाठलागावर तो लागणार आहे, त्याच्या अगोदर तू तुझं काम निपटून ये, तो घरी येण्याच्या आत आवर बरं लवकर, असं म्हणत तो तिला आवरायला पाठवतो. इकडे मात्र आर्था खूप रडत असते आणि अभिला चीड येत असते, सारखी व्या करत असते. कशाला घेतली ही या मुलीने जबाबदारी, मला तर हा अजिबात आवडत नाही. आणि एकीकडे आर्था जोरात रडत असते आणि तिच्या किंकाळीने आणि रडण्याने अभिला फार त्रास होत असतो. तो मात्र तिच्याकडे ढुंकूनही पाहत नाही आणि तो रेवाला हाक मारत असतो, रेवा रेवा. रेवा येते तेव्हा तो तिला पाहून घाबरतो, ही कोण आहे? मग ती म्हणते, अरे मी आहे. तो म्हणतो, हे सगळं कोणी केलं तुझं हे असं? तेव्हा ती सांगू लागते, माझ्या अंगावरती चिखल पडला, आता तूही मला शिकवू नको हं, मी कपडेच बदलायला चालले आहे. म्हणून त्याच्यावर ती खूप चिडलेली असते. तेव्हा अभि म्हणतो, ह्या मुलीला पहिले उचल, ही इतकी रडत आहे, मला हिच्या रडण्याच्या आवाजाने त्रास होत आहे. तेव्हा ती म्हणते, थोडी रडली तर काय होतं, रडू दे थोड्या वेळ. सारखीच रडत असते आणि अभि पण ती चिडत असतो, ह्या मुलीला पहिले गप्प कर, माझ्याच्यानी तिचा आवाज सहनच होत नाही, नकोशी झाली मला. आणि ह्या दोघांचं बोलणं आजी स्वतःच्या कानाने ऐकते. बाळाबद्दल आता रेवा तर डायरेक्ट म्हणते, थोडा वेळ बाळ रडलं म्हणजे काय ते अनाथ होत नाही? आणि अनाथ हा शब्द त्या मुलीबाबत उच्चारल्यानंतर अभि म्हणतो, रेवा असं बोलायचं नाही. आणि सीमालाही मात्र फार राग आलेला असतो आणि बाळ सांभाळता येत नाही तर जबाबदारी घ्यायची नाही आणि ह्या मुलीला अनाथ वगैरे असे शब्दही काढायचे नाही. तेव्हा ती म्हणते, अनाथच म्हणाल ना, आहे का तिची आई इथे? रडली थोडा वेळ तर काय झालं, मी एवढी चिखल्याने भरली दिसते ना, आता एवढी चिखल्याने भरलेल्या हातांनी बाळाला घेऊ का? एवढं तरी समजायला हवं ना. अभि तर 1 मिनिटही बाळाला घेत नाही. आजीने हे सगळं ऐकल्यानंतर आजीला खूप मोठा शॉक बसतो. मी तिच्याबद्दल इतका चांगला विचार करत होते, ती तर बाळाबद्दल असा विचार करते, बाळाची जबाबदारी तिला नकोशी होती तरीही तिने घ्यावीच का मग, असंही आजी मनातल्या मनात विचार करते. आणि खरंच हिच्या मनात नक्की काय आहे, ही मुलगी सुधरूच शकत नाही असं आजीला आता वाटू लागलेलं असतं. आत्तापर्यंत केलेलं सगळं नाटक होतं हेही आजीला समजतं. इकडे रेवा पुन्हा छान तयारी करून तिची जायला निघते. तिच्या समोरून घरी रमा परत येत असते. रमा तिला पाहते आणि पुन्हा लपून बसते. तिने जर मला पाहिलं तर ती सावध होईल, माझ्यासोबत अक्षय नाही हे तिच्या लक्षात येईल आणि मग ती जाणारच नाही. एक तर ती अगोदरच तिकडे जाऊन बसलेली आहे. इकडे रेवा त्या व्यक्तीला फोन करण्यासाठी फोन बाहेर काढत असते. रमाला सारखं वाटत असतं, तिला जाऊन विचारू का तिला कुठे चालली आहे, पण म्हणते नको, जर मी आत्ताच तिला सावध केलं तर ती पुढे जाणार नाही आणि पुढे काय घडणार ते आपल्याला समजणार नाही. त्याच्यासाठी आता आपल्याला धीर तर धरावाच लागेल. इकडे रेवा मात्र त्या माणसाला फोन करायला घेते. तो माणूसही तिकडे वाट पाहत बसलेला असतो. खूप वेळ होऊन गेलेला असतो. रेवाची वाट पाहत जवळजवळ 1 ते 1.5 तास उलटून गेलेला असतो. तोही फार चिडलेला असतो. रेवा त्याला फोन करते आणि म्हणते, तू मला सकाळपासून किती वेळा फोन केले, काय गरज आहे तुला सारखी फोन करण्याची? भेटणारच आहे ना मी तुला, कसला एवढा उतावीळपणा रे? थोडाही दमधीर नाही का तुला पैशासाठी एवढा वेळा फोन करणार? तेव्हा तो व्यक्ती म्हणतो, मी तुला एकदाही फोन केलेला नाही, मी कधी तुला फोन केला आहे? आणि काहीही बोलू नका, ऑलरेडी मी इथे वाट पाहून कंटाळलो आहे. किती वाजेपासून मी इथं उभा आहे याची तरी माहिती आहे का तुम्हाला? 1-1.5 तास उलटून गेला. आता लवकर जर आले नाही तुम्ही तर बघा, लवकरात लवकर इथे पोचा बरं, असं म्हणत तो त्या रेवाला लवकर बोलवतो. रेवा म्हणते, मी येतच आहे, थोडा धीर धर आणि थोडी वाटही पाहायला शिक, असं म्हणून फोन ठेवते. आणि इकडे सगळं बोलणं रेवा आणि त्या माणसाचं रमाने ऐकलेलं असतं आणि तिकडे अक्षयही त्या दोघांचं बोलणं ऐकत असतो. ठरल्याप्रमाणे ती निघून जाते. इकडे घरामध्ये रमा आल्यानंतर सगळा चिखल पाहते. अरे हे काय सगळं? मग जान्हवी सांगते, अगं हे ना त्या रेवाने केले, ती चिखलाने पूर्ण भरून आली होती घरामध्ये. चिखलाने भरायला ती गेली कुठं होती, कशी काय एवढी चिखलाने भरली, असं रमा विचारू लागते. मग जान्हवी सांगू लागते, तुला गंमत सांगू का, आम्हीच सगळं केलं, मावशीनी, मी आणि काकांनी, आम्ही तिघांनी मिळून असं प्लॅन केला आणि तिला बाहेर त्या झाडाजवळ उभं केलं आणि ती झाडाजवळ उभी राहिली. काकांनी फोन केल्यानंतर मग आम्ही तिच्या अंगावरती चिखलाची बादली भरून ओतली, मंगल मावशीनी, मी आणि काकांनी. तेव्हा रमा म्हणते, हे काय मूर्खपणा आहे, असं काही करायची गरजच नव्हती. इकडे मात्र अक्षय सारखा त्या माणसाच्या पाठलागावर असतो. खूप वेळ होऊन गेलेला असतो. शेवटी अक्षय त्याच्याजवळ जातो आणि त्याला म्हणतो, ओळखलंस का मला? तो म्हणतो, नाही ओळखलं. अगं अरे, आपली जी मॅडम आहे ना, तिच्याकडे आपण दोघंही काम करतो, ती एकच मॅडम आहे, रेवा मॅडम. पण तो माणूस लगेच सावध होतो. मी कुठल्याही रेवा नावाच्या बायकोला ओळखतच नाही. मग तो म्हणतो, अरे कशाला नाटकं करतोय, मला माहिती आहे ना, मी ज्या बाईकडं काम करतो त्याच बाईकडं तू करतो. पण तो नकार देत असतो. शेवटी अक्षय त्याची कॉलर पकडतो. खरं बोल,
त्या बाईकडे तुझं नक्की काय काम आहे आणि का तिला सारखा फोन करून भेटायलाही बोलवतो, नक्कीच तुमच्या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे. असं बोलत असताना दोघंही एकमेकांशी झटपट करू लागतात. तो व्यक्ती धावपळ करत करत पळून जाण्याचा प्रयत्नही करतो आणि खूप लांब पळत सुटलेला असतो. अक्षय त्याच्या त्याच्या मागेच पळत आलेला असतो. त्यालाही आता जाणून घ्यायचं आहे ह्या दोघांमधलं नक्की रहस्य काय आहे. इकडे सीमा फार वाट पाहून कंटाळलेली असते. सकाळ झाली, अजूनही दोघंजणं घरी आले नाही. अर्था मात्र खूप रडलेली असते. तिला झोपवून दूध पाजून तिला सीमा छान झोपवून देते. नंतर तिथे रमा येते. रमाला पाहिल्या लगेच सीमा म्हणते, कुठे गेली होती अगं, किती वेळ लागला, आता कुठे आहे अक्षय बरा आहे ना, त्याच्या रूममध्ये गेला आहे का तो. तेव्हा ती सांगू लागते की आहे ते आहे, पण आता तिच्या मनात प्रश्न येतो, जर मी यांना खरं सांगितलं तर ह्या शशिकांतनी मुकादमने घाबरवलं की लगेच सत्य सांगून देतील. आता ह्या क्षणाला पूर्ण माहिती असल्याशिवाय आता यांच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून ती त्यांच्यापासून लपवते आणि ती सांगते, भूषणदादा आम्हाला रस्त्यात भेटले, खूप अर्जंट काम होतं. मग भूषणदादांसोबत हे निघून गेले, मला बोलले तू घरी जा. तितक्यात पाठीमागून शशिकांत मुकादम येतो. नक्की का, कुठे गेलाय तुझा नवरा, तिकडेच का, असा प्रश्न विचारू लागतो. तेव्हा रमा म्हणते, का तुम्हाला माहिती आहे का ते कुठे जाणार आहे, दुसरीकडे कुठे गेले का, माहिती असेल तर सांगा. मग तो लगेच तोंड फिरवतो आणि खिशात हात घालतो. इकडे मात्र सीमाला काळजी वाटत असते. नक्की ना गं, ती म्हणते हो, काही काळजी करू नका, ते सुखरूप आहे आणि भूषण भाऊजींसोबतच गेले. शशिकांत मुकादम म्हणतो, अरे बाप तो बाप रहेगा, मला माहिती आहे माझा मुलगा कुठे घेऊन गेला असेल. तो बरोबर त्याच ठिकाणी गेलेला आहे जिथे शशिकांत मुकादमला माहिती आहे. त्या माणसाच्या पाठलाग करत करत त्यांच्या अड्ड्यापर्यंत पोहोचलेला असतो आणि तो माणूस एक कोपऱ्यामध्ये लपलेला असतो. ज्या ठिकाणी लपलेला असतो त्या ठिकाणी काठ्या ठेवलेल्या असतात. त्याचा हात एका काठीवरती जातो. आता ती काठी उचलून त्याला त्या अक्षयच्या डोक्यात घालायची असते. काहीही करून त्याच्यापासून छुटकारा मिळवायचा असतो. पण मात्र अक्षयही सावध असतो. तो माणूस मारणार तसे डोक्यात, तितक्यात तो त्याच्या पोटात लाथ घालतो, त्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करतो आणि तीच काठी उलटी करून त्याच्या डोक्यात घालत त्याला मारतो. पण त्या माणसाने आणखी एक वस्तू घेतली आणि ती अक्षयच्या डोक्यात घातली. अक्षयला गरगरल्यासारखं होतं, त्याला चक्कर आल्यासारखं होतं, पुढचं काही दिसत नाही, अंधार होऊन जातो आणि तो माणूस खूप डोक्यातमध्ये मारतो आणि अक्षय बेशुद्ध अवस्थेत तिथे कोपऱ्यात पडलेला असतो. इकडे थोड्याच वेळात रेवा तिथे पोहोचते आणि रेवा त्या माणसाला म्हणते, इतका वेळ कुठे होतास तू, कधीची शोधत आहे. तेव्हा तो म्हणतो, काम झालं आहे आपलं, तू पैसे आणले की नाही ते सांग. आणि मग ती त्याच्या हातात पैसे टिकवते आणि म्हणते, जर पुन्हा मला फोन केला आणि त्रास दिला तर बघ, आणि सारखं फोनही करायचं नाही, भेटायलाही बोलवायचं नाही, अशी धमकी ती देत असते. इकडे शशिकांत मुकादमला तिला सावध करायचं असतं की तुझ्या पाठलागावरती अक्षय आलेला आहे, म्हणून तो तिला फोन लावतो. मग ती म्हणते, हॅलो, आवाज नाही येते, इथे रेंज कमी आहे. तेव्हा तो शशिकांत मुकादम सांगण्याचा प्रयत्न करत असतो, सावध राहा. पण तितक्यात त्याच्या पाठीमागे रमा येते. कुणाला सांगताय सावध राहायला, काही वेगळं आहे का, काही विशिष्ट आहे का, असंही विचारत असते. तेव्हा तो काहीतरी कोड लँग्वेजमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. तुझ्या कामाला गेली आहे तिथे तुझ्या पाठी काहीतरी आहे, तेव्हा तू सावध असं सांगत असतो आणि लगेच मागे वळूनही पाहत असतो रमाकडे. रमा त्याच्याकडेच पाहत असते, त्याच्यामुळे त्याला जास्त काही बोलता येत नाही. फक्त एवढं बोलून तो फोन कट करतो. त्याला फार राग येतो त्या रमाकडे मोठी डोळे करून तो पाहू लागतो. इकडे मात्र रेवा फार चिडलेली असते. त्या माणसाला म्हणते, जर पुन्हा फोन केला आणि मी तुला आरतीला मारण्याची सुपारी दिली ती हे सत्य जर तू कुणाला सांगितलं, तुझी खेर नाही, असं म्हणत त्याची कॉलर पकडत त्याला धमकी देते. पुन्हा मला तुझं तोंडही दाखवू नको. आता हे सगळं त्यावेळेला शुद्धीवर आलेले अक्षयने ऐकलेलं असतं. आरती वहिनीला मारण्याची सुपारी रेवाने दिली. आता मी रेवाला कधीही माफ करणार नाही आणि सोडणार तर अजिबात नाही. त्याला खूप दुःख होत असतं, त्याचे हातपायच गळून जातात. आरतीला मारण्यामागं रेवाचा हात हे कळल्यानंतर थोड्या वेळाने रमाला फोन करते अक्षयला, कुठे पोचले, काय झालं, तिकडे काही समजलं का तुम्हाला, त्या रेवाचं काही गुपित होतं ते कळलं का, असंही ती फोनवर विचारतच असताना पाठीमागून तिथे रेवा येते. तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि तिला विचारते, कोणाला माझ्याबद्दल तू विचारत आहे फोनवरती, काही वेगळं आहे, काय माहिती काढायची माझ्याबद्दल, मलाच विचार, मीच सांगते तुला, असं म्हणत तिच्याशी बोलू लागते. आणि फोनवरती बोलत असताना रमा तिच्याकडे मागे वळून पाहते. आता पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूपच रंजक ठरणार. आता ही बिथरलेली रेवा पुढे काय करते हे आपण पाहूयाच. तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आमचे लवकरात लवकर आम्ही पोहोचवू शकू. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.